नमस्कार मित्रांनो, जय मल्हार. मी बघा मित्रांनो, पाऊस पडाना काय होईना आलेलो आहे रानात. आता बघा गावावर जळायला लागली. काय विषय अवघड झालेला आहे सध्या. हवा इथे एक शेवग्याचं झाड आहे मित्रांनो आपल्या बांधाला, ते बी सुकलंय, पाणी नाही काय नाही. विषय सध्या अवघड झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, जय मल्हार. आणि इकडे आपली गावावर जळायला लागलेली आहे मित्रांनो. बघा पाण्या वाचून पाणी नाही. इकडे गोसावळं लावलेलं आहे मित्रांनो. गोसावळ्याला एक पाणी दिलं तर गोसावळं उगवून तर आलेलं आहे मित्रांनो. पण आता सध्या पावसाने ताण खूप दिलेला आहे, त्याच्यामुळं काय आता हे गोसावळं पण काय येईल ह्याची गॅरंटी नाही. बघा गोसावळं सुद्धा आता पाण्या वाचून सुकलेलं आहे मित्रांनो. त्यासाठी निसर्गराजाला विनंती करू आपण मित्रांनो, बाबा 2-4 दिवसात पड, कसा तरी थोडा बादा ये, थोडा ये, जास्त ये, पण कसं तरी बाबा ही धरती भिजव कशी तरी इडवाकडी. थोडंसं पाण्याची अडचण आहे मित्रांनो. पाऊस काय पडाना, पाऊस लांबलेला आहे सध्या, त्याच्यामुळं पाण्याचं लय हाल चाललेत सध्या. तरी पण आपला कसा तरी जगावलेला आहे गोसावळा. बघा मित्रांनो, सकाळ सकाळ आलेलो आहे रानात. मित्रांनो इथे बघा आपण भेंडीचे एक झाड लावलेलं आहे. गेल्या वर्षी एक 2 लाकडं लावली होती बघा, तोडून दांडकी द्यायची अशी. हो इथं एक लावली, हो इथं एक लावली. तर ते आता वर्ष झालं पूर्ण मित्रांनो. बघा हे आपलं लावले रस्त्याच्या कडेला, इकडे गोसावळं आताशी उगावलंय हो. तर ते सावलीसाठी मित्रांनो इतकं फायद्याचं पडतंय ना. रानात दिवसभर कामाला आलं की सावली नसते, काय नसते, त्यासाठी बघा असं झाड लावले मित्रांनो. झाडी लावा, झाडी जगवा. बघा इथं एक आंबा आलाय बघा मित्रांनो, आंबा लावला होता आमच्या मॅडम. बघा बघा मित्रांनो, आपला गोसावळा फायनली उगवलेला आहे मित्रांनो. बघा बघा 2-2 फुटावर लावलेला आहे मित्रांनो गोसावळा. गोसावळ तर चांगलं उगवलेलं आहे मित्रांनो, परंतु काय पाऊस काय पडत नाही सध्या. आता पावसाने लई ताण दिलेला आहे आपल्याला मित्रांनो, त्याच्यामुळं परिस्थिती थोडी अवघड आहे.